विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी कुशल क्षीरसागर आमच्या इनोव्हेटिव्ह व्ही पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण युनिट क्रमांक 13 मधील लेसन क्रमांक 90 आणि 91 म्हणजे फ्लॅशर, त्याच्यासोबत शोकेस लाईट आणि त्याची फिटिंग याची माहिती पाहिली। आज आपण युनिट क्रमांक 14 मधील विद्युत मोजमापाची उपकरणे आणि रीडिंग इन्स्ट्रुमेंट स्केल याची माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, हा लेसन जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपणास विद्युत मोजमापाची उपकरणे काय, त्या उपकरणाची ओळख काय, त्याच्यासोबत मोजमापाची मर्यादा आणि मोजमापाचे योग्य काय, करंटचे प्रकार, टेस्टिंग पोटेन्शियल, त्यासोबत उपकरण वापरण्याची स्थिती काय असतात, मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचे प्रकार काय असतात, रीडिंग इन्स्ट्रुमेंट स्केल, स्केलचे प्रकार काय, स्केलचे वाचन कसं करायचं आणि उपकरण वापरताना काय काय काळजी घ्यायची याची सगळी माहिती घ्यायची आहे। चला तर मग सुरू करूयात। विद्युत मोजमापाची उपकरणे, द इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, हे सगळे तुम्ही पाहिलेले असतील तुमच्या लॅब मध्ये म्हणा, आजूबाजूला लोक वापरताना म्हणा। हे काय असते बरं? हे असे उपकरण असतात मित्रांनो की ज्याच्या सहाय्याने आपण म्हणजे विद्युत संज्ञा म्हणजे करंट असेल, व्होल्टेज असेल, रेजिस्टन्स असेल, पॉवर असेल, हे सगळे एनर्जी असेल, हे सगळे मोजमापाचे उपकरणे। या उपकरणाची जे ओळख आहे मित्रांनो, दॅट इज द आयडेंटिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट्स। हे बघा, कोणत्याही विशिष्ट मोजमापासाठी त्याची योग्य उपकरणाची निवड करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे। चुकीची उपकरणाची जर निवड केली तर ते उपकरण खराब तर होणारच, शिवाय आपल्याला जो हवा असलेला योग्य तो परिणाम सुद्धा आपल्याला मिळणार नाही। म्हणून डायलवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून त्या उपकरणाची मर्यादा काय, त्याची योग्यता आणि लागणारा पुरवठ्याचा प्रकार काय, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच आपण उपकरणाची निवड केली पाहिजे। मित्रांनो, जे पण मापन यंत्र आहे तर त्याच्या डायलवर असणारी माहिती काय, द डाटा अवेलेबल ऑन द मेजरिंग इन्स्ट्रुमेंट डायल। बघा, उपकरण वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या बाबी त्यांच्या सांकेतिक चिन्हाच्या रूपामध्ये त्या उपकरणाच्या डायलवर आपल्याला दिलेल्या असतात। यासोबतच जे पण सांकेतिक खुणा म्हणजे त्यांचे जे सिम्बॉल्स वगैरे आहेत ते, त्याच्यासोबत जे पण त्यांच्या उत्पादकाचं नाव आहे तो, त्याच्यानंतर उत्पादकाचा प्रकार कोणता आहे तो, आणि उत्पादनचा नंबर म्हणजे क्रमांक, ह्या सगळ्या बाबी सुद्धा त्याच्यामध्ये दाखविण्यात आलेल्या असतात। मित्रांनो, मोजमापाची मर्यादा आणि मोजण्याचे एकक बघा, मेजरिंग द रेंज अँड मेजरिंग युनिट्स। बघा, उपकरणावर असलेल्या विशिष्ट अक्षराच्या खुणावरून त्याची निवड केली जाते। जसे की आपण आता मला समजा व्होल्टेज म्हणायचं असेल तर मी काय म्हणणार व्ही, बट त्याच्यामध्ये किलो, मेगा, गिगा म्हणजे हे काय झालं, स्मॉल एम, कॅपिटल के म्हणजे हे काय झालं मित्रांनो, मिली व्होल्ट, किलो व्होल्ट, हे झालं व्होल्टेज साठी कॅपिटल व्ही आणि त्याच्यामध्ये स्मॉल एम के। ओके, समजा मला आता एम्पियर मोजायचं असेल तर मी काय म्हणणार, कॅपिटल ए, त्याच्यामध्ये मिली एम्पियर साठी एम ए आणि किलो एम्पियर साठी के। समजा वॅट असेल तर काय असेल, किलो वॅट, मेगा वॅट, गिगा वॅट, म्हणजे हे काय झाले त्याचे रिप्रेझेंटेशन म्हणजे पॉवरचं वॅट, कळालं। त्याच्यानंतर रेजिस्टन्स मोजायचं असेल तर मी कशामध्ये मोजणार, ओहम मध्ये, म्हणजे हे काय किलो, मेगा, गिगा, मिली, मायक्रो, नॅनो, पिको, हे सगळे काय झाले मित्रांनो त्याचे रेजिस्टन्सचे मोजण्याचे प्रकार। त्याच्यानंतर समजा आपण फ्रिक्वेन्सी मोजायलो, आता फ्रिक्वेन्सीचे युनिट काय, हर्ट्ज, आणि त्याच फ्रिक्वेन्सीला किलो हर्ट्ज, मेगा हर्ट्ज, गिगा हर्ट्ज म्हणलं तर काय, के एम जी, कळालं। मित्रांनो, करंटचे प्रकार बघा, इलेक्ट्रिक करंटच्या ज्या प्रकारावर उपकरण मोजमापासाठी वापरले जाते तोच प्रकार त्याच्या चिन्हाच्या सहाय्याने आपण दाखविला जातो। जर आता डीसी करंट असेल, डायरेक्ट करंट, तर त्या ठिकाणी त्याचा सिम्बॉल कसा आहे, स्ट्रेट लाईन। बट व्हेन वी कॅल्क्युलेट अबाउट द अल्टरनेटिंग करंट देन हे तुम्हाला फ्लक्च्युएटिंग सप्लाय, अल्टरनेटिंग, कळालं। आता समजा डीसी आणि एसी अल्टरनेट टाइम दाखवायचं असेल तर काय करायचं, डीसीचा कॉन्स्टंट आणि त्याचा व्हेरिएबल, कळालं। त्याच्यानंतर सिंगल फेज असलेला मल्टीफेज जे पण करंट असेल म्हणजे अल्टरनेटिंग करंट, तर त्याच्यामध्ये बघा कसा सिम्बॉल दाखवायचा, कळालं। हे डार्क लाईन आणि बाकीचा फेंट लाईन। त्याच्यानंतर थ्री फेज असलेला मल्टीफेज करंट, तर त्याच्यामध्ये तिन्ही पण डार्क लाईन, म्हणजे हा जो व्हेरिएबल सप्लाय तो डार्क लाईन दाखवायचा, कळालं। मित्रांनो, टेस्टिंग द पोटेन्शियल बघा, विद्युत दाब मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणावर काही चिन्हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले आहेत। समजा टेस्टिंग पोटेन्शियल 500 व्होल्ट पर असेल तर एक स्टार काढायचा। टेस्टिंग पोटेन्शियल 500 व्होल्टच्या पुढे जर गेला, म्हणजे उदाहरण समजा 2 किलो व्होल्ट आहे,
तर काय करायचं, स्टार आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये 2 लिहून टाकायचं. समजा नो टेस्टिंग पोटेन्शियल असेल तर त्याचा 0 पोटेन्शियल कसा दाखवायचा, एक स्टार आणि त्याच्यामध्ये 0 इंडिकेशन. कळालं. ह्या जे उपकरण आहेत मित्रांनो त्याच्या वापरण्याची स्थिती बघा, दॅट इज द युजिंग पोझिशन. काय असते बघा की उपकरण हे विशिष्ट स्थितीमध्येच वापरले पाहिजे. ठरून दिलेल्या स्थिती व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्थितीमध्ये जर उपकरणाचा वापर केला तर त्याच्या वाचनामध्ये त्रुटी येण्याची शक्यता आहे. उभ्या स्थितीमध्ये वापरण्याची बघा स्थिती काय असेल, उलटा टी काढायचा. आडव्या स्थितीमध्ये वापरणारा आपण उलटा बाग काढायचा. ओके. वापरलेला अँगल जर 60 डिग्री असेल तर त्याचा तिरकस रीतीने अँगल 60 दाखवून टाकायचा. त्याच्यानंतर एखाद्या पोझिशन पासून निघालेला जो व्हर्टिकल आहे +-2% तो पण काय करायचा, टी उलटा दाखवायचा आणि त्याच्यामध्ये +-2% करायचं. त्याच्यानंतर पोझिशन पासून निघालेला हॉरिझॉन्टल +-10 डिग्री, हा 2 डिग्री आणि हा 10 डिग्री. कळालं मित्रांनो. अचूकतेवरून वर्गीकरण बघा, दॅट इज द ॲक्युरेसी क्लास. याचे जे वर्गीकरण आहे मित्रांनो हे 2 पद्धतीने केले जाते. फुल स्केलच्या डिफ्लेक्शनची टक्केवारी आणि प्रत्यक्ष रिडिंगची टक्केवारी यावरून त्याची मोजण्याची क्षमता निर्माण होते. सपोज 2.5 असेल तर रेंज आणि व्हॅल्यूच्या मोजलेल्या वर्गवारीनुसार असेल आणि 2.5 मध्ये स्केलच्या लांबीच्या वर्गवारीनुसार. मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचे प्रकार, मूव्हिंग आयन इन्स्ट्रुमेंटचा सिम्बॉल बघा मित्रांनो, त्यासोबत इलेक्ट्रोडायनॅमिक जे क्वेश्चन इन्स्ट्रुमेंट आहेत ते, त्याच्यानंतर जे बंद स्थितीमध्ये इलेक्ट्रोडायनॅमिक क्वेश्चनचे इन्स्ट्रुमेंट आहेत ते, त्यासोबतच रेक्टिफायरसह त्याचे मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते, त्याच्यानंतर मेजरिंग रेक्टिफायर असलेले उपकरणे काय असतात, शंट रेजिस्टन्स आणि सेपरेटेड सिरीज काय, त्यासोबत वापरण्याच्या सूचना कशा दाखवायच्या, या सगळ्याचे प्रकार मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहेत. दर्शकातील एरर, दॅट इज द इंडिकेशन एरर. सपोज 1% असेल तर इंडिकेटर एरर काय असेल, 2.5 चा इंडिकेटर एरर काय, +-2.5%. 3.5 चा इंडिकेटर एरर किती, +-3.5%. मित्रांनो टोकावरील खुणा बघा, टर्मिनल मार्किंग. मूव्हिंग कॉईल उपकरणामध्ये टोकाच्या खुणा हे धन म्हणजे पॉझिटिव्ह आणि ऋण म्हणजे निगेटिव्ह असे दाखविले जातात. धन टोक हे लाल रंगाचे असते आणि ऋण टोक हे काळ्या रंगाचे असते. अशा प्रकारची उपकरणे ही टोकावरील खुणानुसारच मंडळात जोडायची. जसे की पुरवठ्याचे धनटोक हे उपकरणाच्या धनटोकाला आणि पुरवठ्याचे ऋण टोक हे त्याच्या उपकरणाच्या ऋण टोकाला जोडले पाहिजे. मूव्हिंग आयन उपकरणामध्ये टोकाच्या खुणा नसतात, दोन्ही टोके एकाच रंगाचे असतात. असे उपकरण धन आणि ऋण टोकाचा विचार न करता पुरवठ्याला जोडले जातात. मल्टी रेंज मीटर मध्ये एकाच टोकावर पॉझिटिव्ह किंवा मग कॉमन लाल अशी खूण आणि दुसऱ्या टोकावर काळ्या रंगाची मोजण्याच्या किमतीच्या मर्यादेची खूण असते. काही मीटर मध्ये रेंज सिलेक्टर स्विच बसवलेले असते. या मीटरचे वाचन करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे त्याच्या रेंजची सिलेक्टरची स्विचची स्थिती तसेच त्याच्या निवडलेल्या मर्यादेच्या पट्टीवरच रीडिंग घ्यायची. मित्रांनो प्रत्येक मोजमाप हे शक्यतो अचूकच असलं पाहिजे. योग्य त्या इन्स्ट्रुमेंटची निवड करायची आणि मोजण्याची योग्य पद्धत वापरण्याची काळजी घ्यायची. मोजण्याचे माध्यम निवडताना मोजावयाची किंमत त्याच्या पूर्ण स्केलवर दर्शविलेल्या मर्यादेपेक्षा 60% पेक्षा जास्त आहे याची काळजी घ्यायची. त्यामुळे मोजताना होणाऱ्या चुका सुद्धा कमी होतात. जर समजा आपल्याला म्हणलं की ॲक्युरेसी वरून इन्स्ट्रुमेंटचे वर्गीकरण करा तर काय काय लक्षात ठेवायचं. एक म्हणजे मेजरिंग डिव्हाइसेसचे वर्गीकरण हे त्याच्या ॲक्युरेसी, क्वालिटी आणि उपयोग यावरून ठरवता येते. यासाठीच मी तुम्हाला एक टेबल दाखवलेला आहे. या टेबलमध्ये तुम्ही बघू शकता की 0.1 पासून 2.5 पर्यंत मी क्लास दाखवलेले आहेत. सपोज इथे उदाहरण सांगतो, समजा एक 1.5 एक क्लास आहे तर त्या क्लासमधील मोजमापाची सापेक्ष त्रुटी ही किती असणार, +-1.5%. यावरूनच असे म्हणता येईल की प्रत्यक्ष किंमत ही मोजलेल्या किमतीच्या +-1.5% एवढी असते. रीडिंग ॲक्युरेसी, मोजमापकाचे वाचन घेण्यातील अचूकता मोजण्याच्या अचूकतेपेक्षा जास्त असली पाहिजे आणि योग्य त्या इंडिकेटरची योजना करून त्या रीडिंगची अचूकता वाढवता येते. पॉइंटरचे वाचन हे त्याच्या यांत्रिकी हालचालीवरून लक्षात ठेवायचं. इंडिकेटर स्केलच्या भागाला तो समांतर असतो.
वेगवेगळ्या इंडिकेटरचे प्रकार उपकरणामध्ये उपयोगी आणले जातात. मीटर रीडिंग घेताना पॉइंटर आणि स्केल मधील गॅपमुळे एक तिरकस वेव्ह मिळेल. डोळ्याच्या कोनामुळे वाचनामध्ये त्रुटी येऊ शकते. त्यालाच आपण पॅरालॅक्स त्रुटी असे सुद्धा म्हणतो. मिरर स्केल मित्रांनो, जे त्याचे इंडिकेटर्स आहेत आणि जे त्याचे स्केल आहेत यामधील अंतर हे सारखेच असते. उपकरणाचे वाचन करताना तिरप्या देखाव्याने प्रलंबित होते. चुकीचे वाचन होणे हे आपल्या डोळ्याच्या कोनावर अवलंबून असते. त्या चुकीच्या वाचनालाच पॅरालॅक्स असे म्हणतात. आरशाच्या पट्टीचा उपयोग अचूक रीडिंग करता औद्योगिक उपकरणामध्ये होत असतो. स्केलचे वाचन करताना डोळा हा पॉइंटर आणि पॉइंटरची सावली एकाच रेषेमध्ये असली पाहिजे. त्यावेळी स्केल वाचन अचूक येते आणि अशा प्रकारे आपल्याला त्रुटी सुद्धा टाळता येतात. झिरो ॲडजस्टमेंट या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जो पण आपला जो बाहेर आलेला जो स्क्रू आहे त्या स्क्रूद्वारे त्या पॉइंटर शून्यावर आपल्याला ॲडजस्ट करता येतो. मित्रांनो, व्हेन वी टॉक अबाउट द टाइप्स ऑफ स्केल जर आपण बोलायचं ठरवलं तर एक म्हणजे कोर्स अँड कोर्स फाईन स्केल, दुसरं म्हणजे फाईन स्केल, तिसरं म्हणजे एक्सटेंडेड स्केल, फोर्थ वन इज लिनियर स्केल, पाचवं म्हणजे नॉन लिनियर स्केल, सहावं म्हणजे नॉन लिनियर स्केल कोर्स. जी कोर्स अँड कोर्स फायनल स्केल आहे म्हणजे फाईन स्केल. ह्यामध्ये बघा की 1 ते 2.5 या क्लासमधील पॅनलसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणासाठी कोर्स स्केल किंवा कोर्स फाईन स्केलचा वापर केला जातो. दुसरं म्हणजे फाईन स्केल. 0.1 पासून 0.3 या काचेच्या पट्टीचा उपयोग त्याच्या अचूकतेसाठी प्रयोगशाळेमध्ये केला जातो. एक्सटेंडेड स्केल, एक्सटेंड करणे म्हणजे काय, वाढवणे. प्राथमिक करंट मोजण्यासाठी शॉर्ट ओव्हर लोडसह म्हणजे त्याच्या मोटारचा स्टार्टिंग करंट मोजण्यासाठी या एक्सटेंडेड स्केलचा उपयोग होतो. लिनियर स्केल मित्रांनो, मूव्हिंग कॉइल उपकरणामध्ये या प्रकारच्या स्केलचा उपयोग केला जातो. या स्केलच्या स्पॅनवर त्याचे समान भाग केलेले असतात. नॉन लिनियर स्केल, ज्या पट्टीवर क्रमाने समान भाग नसतात त्या पट्टीच्या सुरुवातीला जास्त आकडे असतात. मूव्हिंग आयर्न उपकरणामध्ये या पट्टीचा उपयोग केला जातो. नॉन लिनियर स्केल कोर्स बघा की जे पण त्याच्या मोजण्याची जे स्केलची सुरुवातीची आणि शेवटचे जे डिव्हिजन आहेत ते खाली टिंबाच्या सहाय्याने दाखवायचे. टिंब म्हणजे पॉइंट. आणि या प्रकारचे उपकरण हे सुरुवातीच्या मोजण्याच्या किमतीपेक्षा कमी किमतीची राशी मोजण्यासाठी वापरायचं नाही. ओहम मीटरची स्केल सुद्धा नॉन लिनियरच असते. या मीटरच्या स्केलच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की याच्यावरील शून्याची खूण ही नेहमी उजवीकडेच आहे. दिसलं का? कोणतंही वाचन करत असताना त्याच्या होणाऱ्या त्रुटी बाबतीची कारणे बघा. एक म्हणजे डिव्हाइस एरर असेल, दुसरं म्हणजे इन्फ्लुएन्स एरर असेल, तिसरं म्हणजे स्विचिंग एरर असेल, फोर्थ वन विल बी ह्युमन एरर. डिव्हाइस एरर मित्रांनो, निष्काळजीपणाने केलेली जोडणी, नादुरुस्त उपकरण, चुकीचे ॲडजस्टमेंट किंवा चुकीच्या स्थितीमध्ये वापरल्यामुळे डिव्हाइस एरर उद्भवू शकतो. उपकरण वापरताना त्या उपकरणाच्या डायलवर दाखवलेल्या सूचनानुसारच त्याचं उपकरण वापरायचं. याच्यावरील तफावत जे आहे ती त्याच्या बाह्य वातावरणामुळे होते. जसे की आर्द्रता असेल, तापमान असेल, कंपने असेल, विद्युत असेल किंवा चुंबक क्षेत्र. या प्रकारचे एरर मोजण्यापूर्वी केलेल्या चुकीच्या जोडणीमधून मोजल्या जाणाऱ्या विद्युत राशीच्या परिणामामुळे होत असते किंवा चुकीच्या मीटरची निवड केल्यामुळे होत असते. ह्युमन एरर पॉइंटरकडे कोनातून पाहिल्यामुळे, तसेच जो काटा आहे तो 2 वाचनाच्या मधील उपविभागात असताना त्याचे बरोबर वाचन न करणे, त्यामुळे दोष होतो. स्केलवरचे वाचन करताना पॉइंटरकडे आरशातून सरळ पाहायला पाहिजे. कोणत्याही स्केलचे वाचन बघा, याच्यामध्ये काय असते, मल्टी रेंज ॲमीटर किंवा व्होल्ट मीटर. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, एक उदाहरण सांगतो. जर त्याची समजा रेंज स्विच जे आहे ते 50 मिली अँपिअर असेल आणि त्याची असलेल्या मल्टी रेंज डीसी ॲमीटर ए जवळ त्याचं वाचन किती करायचं, 10 आणि 20 यामध्ये म्हणजे किती असेल, 11.5 मिली अँपिअर एवढा असेल. समजा बी जवळचं मोजा म्हणलं तर काय, वाचन 20 आणि 30 यामध्येच 27 मिली अँपिअर आहे. आणि सी जवळ किती असेल, वाचन 40 आणि 50 यामध्येच म्हणजे 43.5 मिली अँपिअर एवढे असेल. या ठिकाणी तुम्ही बघा,
समजा रेंज स्विच 5 व्होल्ट डीसी असेल समजा आणि 5 व्होल्ट एसी किंवा डीसी वर असल्यामुळे आपण 10 ने प्रत्येक अंकाचा भाग जाणाऱ्या 0 ते 50 स्केलचा जर वापर केला तर ए जवळ त्याचं वाचन कसं करायचं 0.5 आणि 1.0 यामध्येच म्हणजे 0.72 व्होल्ट आहे. बी जवळ वाचन 2.0 ते 2.5 यामध्येच म्हणजेच 2.37 व्होल्ट आहे. सी जवळ वाचन 4.0 आणि 4.5 यामध्येच म्हणजेच 4.30 व्होल्ट एवढे आहे. कोणतेही उपकरण वापरताना काय काय काळजी घ्यायची ते एकदा सांगतो. दिलेल्या विद्युत राशी म्हणजेच करंट असेल, व्होल्टेज असेल, रेझिस्टन्स असेल यासाठी मीटरची निवड करायची. दिलेल्या राशीचे मापन करण्यासाठी त्याची योग्य मर्यादेची निवड 10 व्होल्ट मोजण्यासाठी योग्य मर्यादा म्हणजे 0 ते 15 व्होल्ट याप्रमाणे करायची. त्याच्यासोबत एसी किंवा डीसीचे मोजमाप करताना योग्य मीटरची निवड केली पाहिजे. मीटर दाखवलेल्या स्थितीमध्येच असला पाहिजे. जे पण आपलं एमसी उपकरण जोडताना योग्य पोलॅरिटीची जोडणी केली पाहिजे. त्याच्या बाह्य स्थितीमध्ये जसे की तापमान असेल, आर्द्रता असेल, कंपने विद्युत असेल किंवा चुंबकीय क्षेत्र त्यामुळे वाचनामध्ये तफावत निर्माण होईल आणि याच वातावरणातील घटकामुळे होणारी त्रुटी टाळण्यासाठी त्याची आपण योग्य काळजी घेतली पाहिजे. त्याच्यासोबत पॅरलॅक्स जे आहे तफावत टाळण्यासाठी मीटरच्या काट्याला सरळ रेषेमध्येच पाहायचं. आरशाच्या पुढील पट्टीचे असे वाचन करायचे की काटा आणि आरशावरील काट्याचे प्रतिबिंब एकमेकाशी जुळले पाहिजे. उपकरण वापरण्यापूर्वी जर पॉइंटर शून्यावर नसेल तर ऍडजस्टमेंट स्क्रूने त्या पॉइंटर शून्यावर सेट करायचा. त्याच्या बाह्य स्थितीमध्ये जसे की तापमान असेल, आर्द्रता असेल, कंपने विद्युत असेल किंवा मग चुंबकीय क्षेत्र त्यामुळे त्याच्या वाचनामध्ये तफावत निर्माण होते. याच वातावरणातील घटकामुळे होणारी त्रुटी टाळण्यासाठी योग्य काळजी घ्यायची. पॅरलॅक्स ते तर सांगितलं ना, सरळ रेषेमध्येच लक्षात ठेवा. आणि आरशाच्या त्याच्या पुढील पट्टीचे असे वाचन करायचे की काटा आणि आरशातील काट्याचे प्रतिबिंब कसे असले पाहिजे, एकमेकांसोबत जुळले पाहिजे. कळालं? ह्या सगळ्या गोष्टीची तुम्ही ऍडजस्टमेंट स्क्रूनं पॉइंटर जे आहे ते शून्यावर सेट करायला पण विसरू नका. या सगळ्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. कळालं? हा तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण विद्युतचे मोजमाप आहे त्याचे उपकरण काय, उपकरणाची ओळख काय, मोजमापाची मर्यादा आणि मोजण्याचे एकक काय, करंटचे प्रकार, टेस्टिंग पोटेन्शियल, उपकरण वापरण्याची स्थिती काय, मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचे प्रकार काय काय असतात, रीडिंग इन्स्ट्रुमेंट स्केलचे प्रकार काय, स्केलचे वाचन कसं करायचं, उपकरण वापरताना काय काय काळजी घ्यायची, हे सगळे पॉइंट पाहिले आणि तुम्हाला या सगळ्या पॉइंटवर होमवर्क सुद्धा करायचा आहे. हा तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण लेसन क्रमांक 92 म्हणजे विद्युत मोजमापाची उपकरणे त्याच्यामध्ये मीटर्स याची माहिती पाहिली. पुढील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 92.3 म्हणजे इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटचे वर्गीकरण याची माहिती पाहणार आहोत. तेव्हा तर मित्रांनो, भेटूयात आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आणि आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, शेअर करायला विसरू नका व आमचं जे यूट्यूब चॅनल आहे IVVP ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला नेहमी सबस्क्राईब करा. बेल आयकॉनमधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत धन्यवाद.